साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरांवर पोलीस अधिकाऱ्यांकडून झालेल्या अत्याचार आणि मानसिक छळाच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। असे असताना नागपुरात ही ताजी घटना घडली। नागपुरातही पोलिसांवर असाच प्रकारचा आरोप करण्यात आला असून खाकीवर पुन्हा एकदा डाग लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। या तक्रारीमुळे नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। साताऱ्यातील महिला डॉक्टरांवरील पोलीस अधिकाऱ्याच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असतानाच आता उपराजधानी नागपुरातही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नागपूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने 32 वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहे। या प्रकरणानंतर नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। संबंधित प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आरोप करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव उमेश शेळके असे आहे। उमेश शेळके याने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप या तरुणीने केला आहे। या प्रकरणाची चौकशी नागपूर पोलिसांकडून सुरू असून या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याचा सखोल तपास करण्यात येत आहे। उमेश शेळके या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात 32 वर्षीय तरुणीने नागपूरमधील कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये 3 आठवड्यापूर्वी तक्रार दाखल केली होती। तक्रारीत उमेश शेळके याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल होऊन 3 आठवडे उलटून गेले तरीही पोलिसांकडून आरोपीविरुद्ध ठोस कारवाई झालेली नाही। उलट पोलिसांकडून उमेश शेळके फरार आहे, त्याचा शोध घेणे सुरू आहे, एवढेच उत्तर मिळत असल्याचे तरुणीने सांगितले। या प्रकरणामुळे नागपूर पोलीस दलावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, नागपूर।